बऱ्याच वेळा भाजीला घरामध्ये काहीच नसतं किंवा कोणती भाजी करावी हा तर पडणारा नेहमीचा प्रश्न. अशा वेळी तुम्ही अगदी घरामध्ये टोमॅटोपासून ही अशी झणझणीत चटपटीत अशी भाजी नक्की बनवू शकाल. चला तर मग आता आपण वेळ न घालवता या नवीन अशा रेसिपीला सुरुवात. यासाठी मी 5-7 चमचे तेल कढईमध्ये घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग याची फोडणी दिलेली आहे. आता या फोडणीमध्ये मी एक 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा घालत आहे. आपल्याला हा कांदा चांगला गुलाबी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. सतत हलवत राहायचं जेणेकरून सगळ्या बाजूनी हा कांदा चांगला भाजला जाईल. हे पहा, आपला कांदा आता चांगला लालसर झाला आहे, चांगला भाजत आलेला आहे. अगदी इतपत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालत आहे व लसूण व कोथिंबीरीचे देठ मी ठेचून घेतलेले ते साधारण 1-2 चमचे आहे ते मी आता हे घालत आहे व चांगलं परतून घेत आहे. लसणाचा वास सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार थोडं मीठ घालत आहे. मीठ तुम्ही सुरुवातीलाच कांदा भाजताना घाला जेणेकरून कांदा लवकर भाजला जाईल. माझ्याकडून थोडं राहून गेलं. आता हे थोडं परतल्यावरती याच्यामध्ये 2 चमचे मी लाल तिखट घालत आहे. हे थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये 3 मध्यम आकाराचे मी बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जेवढा कांदा तेवढाच टोमॅटो असं प्रमाण घ्यायचं. आता हे चांगलं आपण एकजीव करून घेऊ, चांगलं मिक्स करून घेऊ. हे चांगलं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा साखर घालत आहे व थोडीशी कोथिंबीर घालत आहे. साखरेमुळे थोडासा टोमॅटोचा आंबटपणा कमी होण्यास आपल्याला मदत होते. आता याच्यावरती मी झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी याची वाफ काढून घेत आहे. हे पहा, छान वाफ आली आहे. टोमॅटोही आपला आता मऊ झाला आहे. आता याच्यामध्ये मी अशी मध्ये जागा करून त्याच्यामध्ये भिजवलेली मूग डाळ घालत आहे. साधारण ही पाव वाटी आहे. आता अशी मध्ये ठेवून वरून हा टोमॅटो असा पसरून घ्यायचा. त्याच्यावरती एक साधारण 1-2-3 चमचे मी पाणी शिंपडत आहे व झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटासाठी ही डाळ आणि टोमॅटो शिजवून घेत आहे. हे पहा, आपली डाळ आता छान शिजली गेली आहे. एकदा आपण चेक करू. हे पहा, सहज उडली जाते, छान शिजली गेली आहे. डाळ भिजवली गेल्यामुळं ती वाफेवरती सहज शिजली जाते आणि लवकरही शिजली जाते. आता वरून थोडी कोथिंबीर घालू. आपली आता ही भाजी तयार आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी अप्रतिम लागते आणि घरी आपल्या टोमॅटो तर असतातच. तुम्ही एक वेळ आवर्जून करून पहा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.